व्हॉट्सअप गाइस, कसं आहे आता आपलं प्रत्येक स्वागत आहे विशेष वर्ल्डमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत माझ्या मोठ्या मम्मीच्या होम टाउनला, म्हणजेच की माहेगाव। तर आज तिथलची मी तुम्हाला ब्लॉगिंग दाखवणार आहे, म्हणजे ब्लॉगिंग करणार आहे। तर सगळ्यात पहिलं इथं खूप मोठे मोठे झाडं आहे। हे सोन्याचं झाड आहे, जे की आपण दसऱ्याला वाटतो सोनं ते। हे इथं लिंबाचं झाड आहे आणि ना तिथं गाय आहे, तिथं 4-5 गाड्या लावलेले, ज्या की अशाच महाल वाहतूक इकडे तिकडे करायसाठी आहे। तर आपण जाऊ तिकडं समोर। ह्यो इथं मोत्या झोपेले। हॅलो बोल सगळ्यांना शो। तिकडे ती पिकअप चालली आहे आणि तिच्यात नागिन डान्सचं गाणं सुरू झालंय। बंद झालं। तर आपण मी तुम्हाला तिकडची साईड दाखवतो। इथलचे शेत, ज्याच्यात की आता गहू लावले आणि तिकडचं गहू उगला पण आहे। हे इकडं द्राक्षाचं बाग आहे, ऊस आहे। तर चला आपण त्या ऊसाकडे जाऊ। इथं बकऱ्या बांधलेले 2-3 आणि इकडं आता आपण इकडे ऊसाला पाहू। हे पहा ते द्राक्षाचं बाग आहे तिथं। हे कशाचं झाड काय ना, हां कशाचं का असं कशाचं, हे द्राक्षाचं बाग हे कोणतं तरी झाड आहे, जे की लईच दाट आहे। तो हे मागची एंट्रन्स घराची आणि हे इथं ऊस आहे। यो ऊस, हे इथं आंब्याचं झाड आहे, ज्याला की अजून आंबे नाही आले, कारण की उन्हाळा एवढा अजून सुरू नाही झाला, म्हणून याला अजून आंबे नाही आले। तर इथं सोयाबीन टाकेले, ये पहा सोयाबीन। यो इथं तो सोयाबीनचा ट्रॅक्टर, ती पिकअप आहे। इथं आयशर आहे, तिथं तो छोटा हत्ती लावेल, हत्तीचा भाऊ छोटा हत्ती। तर इथं मातीचा टीला आहे, आपण त्याच्यावर जाऊन चेक करू। तर आलो आपण इथं मातीवर चढून, पण माझ्या बहिणीला काही चढता आहे ना। या यू कॅन डू इट, या जोर लाव। हां चढली। तर हे बघा लांब लांब, तर इथं लांब लांब पर्यंत शेत आहे। तिकडं गहू पूर्ण पिकला आहे, त्याची हार्वेस्टिंग करणार आहे आता। तर हे इथलची जागा। किती पाणी, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये। तेवढं बाय बाय।